आजचा लोकसत्ता आहे माझ्याकडे आणि पहिल्या पानावरची जी बातमी आहे, राज्यात 30 जून पासून SIR मोहीम. पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त ठरलेली मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIR मोहीम महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं गुरुवारी जाहीर केला. SIRच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यामध्ये 30 जून ते 29 जुलै या दरम्यान ही मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यात सध्या 9,86,00,000 मतदार असून या मोहिमेत किती मतदार वगळले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यात यापूर्वी 2002 मध्ये SIR मोहीम राबवण्यात आली होती. 2002च्या मोहिमेचाच आधार घेऊन नव्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांना यामध्ये नोंदणी करता येणार आहे. मोहिमेअंतर्गत निवडणूक कर्मचाऱ्यांकडनं वाटप करण्यात आलेला अर्ज मतदारांनी भरून द्यायचा आहे. त्यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. 2002 मध्ये झालेल्या फेरतपासणी मोहिमेत नावं असलेल्या मतदारांची नावं जुळत नसल्यास अशा मतदारांना नोटीस दिली जाणार आहे. 3 वेळा घरी भेट देणं बंधनकारक असणार आहे. 30 जून पासून निवडणूक कर्मचारी तसंच राजकीय पक्षांकडनं नियुक्त करण्यात येणारे प्रतिनिधी घरोघरी जाऊन अर्जांचं वाटप करतील व मतदारांकडनं भरून घेतील. विशेष म्हणजे मतदारांची घरी भेट न झाल्यास त्या ठिकाणी किमान 3 वेळा भेट देणं हे बंधनकारक असणार आहे. तर या संदर्भात राजकीय पक्षांना काय आवाहन केलंय ते बघूयात. राजकीय पक्षांकडनं नियुक्त केले जाणारे प्रतिनिधी मतदारांकडनं अर्ज भरून घेऊ शकतात. हे अर्ज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची जबाबदारी ही त्या प्रतिनिधींवर असेल. निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सर्वसमावेशक होईल असं आयोगाचं म्हणणं आहे. नावं वगळण्याबाबत उत्सुकता. राज्यात सध्या 9,86,64,413 एकूण मतदार आहेत. मालेगाव, मुंब्रा, अमरावती आणि मुंबईतील काही भाग, छत्रपती संभाजीनगर अशा काही शहरांमधील मतदारांबाबत भाजपमधल्या नेत्यांनी आधीच संशय व्यक्त केलाय. भाजप नेत्यांनी अल्पसंख्याक बहुल भागांमधील नावं SIR मधून वगळण्याची घोषणा केलेली आहे. मालेगाव पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भाजपचे किरीट सोमय्या यांना महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी रोखलेही होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राज्यातही मतदार याद्यांमधली नावं वगळली जाण्याची शक्यता आहे. आता चौकटींमध्ये नेमकं काय दिलंय ते बघूयात. 5 कोटी नावे वगळली. आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेल्या SIR मोहिमेत सुमारे 5 कोटी नावं वगळण्यात आली आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 10% आहे. त्याच वेळी सुमारे 2 कोटी नावं नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सर्वाधिक 2 कोटी नावं ही उत्तर प्रदेशात वगळण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये 91 लाख नावं वगळण्यात आल्यानं वाद निर्माण झाला. आणखी एक चौकट आहे. यामध्ये मोहिमेचं वेळापत्रक दिलंय. तर मोहिमेचं वेळापत्रक आहे 20 जून ते 29 जून. यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, छपाई आणि इतर तयारी. 30 जून ते 29 जुलै घरोघरी जाऊन मतदारांना अर्ज वाटप आणि अर्ज भरून घेणे. 5 ऑगस्ट मतदार याद्यांचा मसुदा जाहीर करणे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर मसुद्यातील नावांवर दावे, हरकती सादर करणे. 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर सुनावणी, दावे व हरकती निकालात काढणे. 7 ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे. पश्चिम बंगालमध्ये बऱ्याच मुसलमान मतदारांची नावं ही मतदार याद्यांमधनं वगळण्यात आली होती. तसाच प्रकार महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतो का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.